नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग आहे सीटेड इनव्हॅलिड की व्हॅलिड। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की केवीएस कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती आहे की परमनंट वॅकन्सी निघालेली आहे। या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे या व्लॉगमध्ये, त्यामुळे पूर्ण व्लॉग आवर्जून बघा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते वेगळ्या प्रकारे करतात। तर बघा, कालच्या न्यूजमुळे ना आपण खूप घाबरलेलो आहोत। मी पण थोड्या वेळ 5-10 मिनिटांसाठी घाबरलेली होते, पण नंतर मी विचार केला या सगळ्या गोष्टींचा, सत्यता पडताळली, त्यानंतर मग मी तुम्हाला आता मोटिवेट करत आहे। कारण मोटिवेशनची खूप गरज असते आपल्याला, आणि त्यामुळे आपल्या अभ्यासातलं सातत्य निघून जात असते। त्यामुळे घाबरू नका, सत्यता पडताळा। आणि अर्धवट माहिती असणारे न्यूज व्हायरल करतात आणि अर्धवट माहिती पकडूनच ते सगळ्यांना घाबरवून सोडतात। यामुळे कुठल्याही घटकावरून स्वतः प्रभाव पडून घेऊ नका। आता खूप एक ट्रेंडिंगमध्ये न्यूज सुरू आहे की सीटेड इनव्हॅलिड होईल का, आता आमचं काय होणार, आम्ही तर सीटेड पास झालेलो, आम्ही टीईटी पास नाही आहे। तर त्यामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम करून घेऊ नका, सत्यता जाणून घ्या। आणि भरपूर काही अशा कमेंट येतात किंवा मग जे यूट्यूबवर असे व्हायरल अर्धवट सत्य व्हायरल येतं, आणि त्यामुळे मग आपण आपल्या अभ्यासावर परिणाम पाडून घेतो। म्हणून कधी पूर्ण सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही। आणि आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की सत्यता काय आहे। तर बघा, सीटेट ही एक्झाम पूर्ण ऑल इंडियात लागू असते, पण जो आता काल निर्णय आलेला झारखंड शासनाचा, म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की झारखंड राज्याला आता सीटेट आम्ही इनव्हॅलिड करत आहे, पण ही सत्यता नाही आहे। यात सत्यता काय आहे की जी शिक्षक भरती चालू होती तिथे त्या शिक्षक भरतीसाठी फक्त तेवढा निर्णय लागू झालेला आहे। आणि त्यामुळे कसं, आता ते एवढं मोठं डिटेल आपण बोलल्यापेक्षा मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आपल्या महाराष्ट्रात जी मागील टीईटी किंवा टेट असो किंवा मग कुठलीही परीक्षा असो शिक्षकाची, त्यासाठी सीटेट आपल्याला व्हॅलिड ठरवलेली आहे। त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, आणि येणाऱ्या समोरच्या काळांसाठी पण ते व्हॅलिडच राहणार आहे, असं माझं मत आहे। आणि ते योग्यच आहे, कारण तुम्हाला सांगते, काही राज्य अगोदरपासून सीटेटला विरोध करत होते, त्यांना टीईटी हवी होती, पण आपल्या महाराष्ट्र राज्याने कधीच विरोध केलेला नाही आहे। आणि जरी तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला टीईटीसाठी, तर तो फक्त त्या तेवढ्या शिक्षक भरतीसाठी आलेला आहे। त्यामुळे त्याचं जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते सगळे यूट्यूबवाले तुम्हाला देत आहे, त्यामुळे त्याबद्दल एवढं काही डिटेल मी सांगत नाही, कारण आपण प्रोफेशनल नाही आहोत। फक्त मला ज्या कमेंट येत आहेत त्याचं मी तुम्हाला उत्तर देत आहे की घाबरण्याचं काही कारण नाही। कारण कमेंटमध्ये असं येत आहे की ताई, आता आम्ही अभ्यास करतोय, आमची लिंक लागलेली आहे, आता आम्ही काय करावं। तर काहीही करायचं नाही, घाबरायचं नाही, आणि पॉझिटिव्ह विचार करायचा, सगळं छान होणार आहे। आणि सीटेटवाल्यांना अपात्र कोणीच ठरवू शकत नाही। तर म्हणून आपला अभ्यास जसा आहे तसा चालू ठेवा, कारण एक निगेटिव्ह थॉट 1000 थॉट येतात, मी तुम्हाला नेहमी सांगते। म्हणून एका थॉटमुळे तुम्हाला रात्री किंवा मग जेव्हापासून ही न्यूज तुमच्या कानावर आली असेल, तुमच्या अभ्यासातलं सातत्य जरा कमी झालं असेल, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, तर बरोबर आहे ना, मग असंच स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा। ते फक्त झारखंड राज्यासाठी आहे, आपल्या महाराष्ट्रात त्याचा काही परिणाम होणार नाही। आणि झालाही भविष्यात तरी जे मुलं आता सीटेटद्वारे आपल्या टेटमध्ये लागलेले आहे किंवा मग या समोरही लागतील या परीक्षेत, कारण टेटमध्ये तसं क्लिअर केलेलं आहे त्यांनी की आम्ही सीटेट आणि टेट दोन्ही पण व्हॅलिड ठरवलेले आहे, तर यासमोर असं काहीच होणार नाही आहे। आणि अजून एक कमेंट येत आहे मला की ताई, केवीएस चे नोटिफिकेशन आले का? तर मला तुम्हाला सांगायचे आहे की केवीएस ची अजून परमनंट जी व्हॅकन्सी असते त्याचे नोटिफिकेशन आले नाही। आता फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसची जी व्हॅकन्सी आहे ती सुरू झालेली आहे, जी की मी जॉईन होते केवीएसवर, आणि त्याचे फॉर्म फिलअप करायचे असतात। आता फरवरी-मार्च महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी प्रोसेस असते, त्यांची लिंक त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल असते। जर समजा आता मी भंडाऱ्यात राहते, तर भंडाऱ्यातल्या जवाहरनगरमध्ये केंद्रीय विद्यालय आहे, तर त्यांचं असते केवीएस भंडारा, आपण असं टाकलं तर तिथं पूर्ण त्यांची लिंक वेबसाईट येते, त्यांचे नोटिफिकेशन तिथं प्रसिद्ध होत असतात, ते त्यांचे व्हॅकन्सी तिथे लोड करत असतात, पब्लिश करत असतात। त्यांच्या किती जागा असो, 9 असो 7 असो, जेव्हा मी केवीएस मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉईन झाले त्या वर्षी तिथे 9 जागा होत्या, म्हणजे तिथे 9 व्हॅकन्सी होत्या। तर तिथे कसं असतं, केवीएस मध्ये आता 9 व्हॅकन्सी आहे ना, ते जाहिरात पब्लिश करतात, त्यानंतर मग तिथे आपल्याला इंटरव्ह्यूसाठी एक डेट देतात। पीआयटी ची वेगळी असते, टीजीटी पीजीटी सगळं वेगवेगळं त्यांचं शेड्यूल्ड असते। तर मी पीआयटी साठी गेले होते, तर पीआयटी साठी गेल्यानंतर मग तिथे आपल्याला इंटरव्ह्यू घेतात, त्यांची काही जी प्रोसेस असते ते करतात। जर आपण इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो तर आपलं मग ईमेलवर आपलं नाव येतं त्यांच्या, आणि त्यांची एक लिस्ट पब्लिश होत असते, त्यामध्ये आपलं नाव असतं, आपण कितव्या क्रमांकावर आहे।
तर 9 व्हॅकन्सी होते आणि मी 9व्या क्रमांकावरच होते. आणि त्यानंतर मग मला जूनमध्ये त्यांचा फोन आला प्रिन्सिपल सरांचा की तुम्हाला आता आमच्या इथे जॉईन व्हायचं असेल तर या. तर त्यांनी आपल्याला बोलावलं. त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर आपला डेमो होतो पूर्ण क्लासवर. मला फर्स्ट क्लास दिला होता त्यांनी आणि फर्स्ट क्लासवर त्यांनी मला तुम्हाला डेमो घ्यायचा आहे म्हणून सांगितलं. त्यानंतर EVS थर्ड क्लासवर दिलं होतं. त्यानंतर मग आपल्याला ते म्हणतात की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आता. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलं, इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी माझा डेमो घेतलेला होता. मला त्यांनी काही प्रश्न विचारलेले होते जे आपण KVSच्या अभ्यासाचे करतो ते. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आम्हाला शिकवून दाखवा. तिथे सगळं अशी कमिटी बसलेली असते आणि त्या कमिटी समोर आपल्याला त्यांना शिकवून दाखवायचं असते. जसं काही ॲज अ किड्स म्हणून मुलं समोर बसलेली आहे आणि आपल्याला त्यांना असे प्रश्न पण विचारावे लागतात. तो अनुभव खूप छान होता. त्यामुळे कसं खूप छान वाटलं आणि त्यामुळे आपल्याला खूप शिकता येतं. जर तुम्हाला जायचं असेल कॉन्ट्रॅक्ट बेसच्या भरतीसाठी तर आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईट चेक करा केंद्रीय विद्यालयाच्या. आणि त्या वेबसाईट चेक झाल्यानंतर मग तुम्हाला दिसेल की आपल्या जिल्ह्याची व्हॅकन्सी कधी येत आहे. तर नागपूरला केंद्रीय विद्यालय 2 आहेत, अजनीला आहे, अंबाझरीला आहे, असे प्रत्येक जिल्ह्यात असतात. तर तुम्ही जाऊन ते चेक करा. तर मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की KVSची कॉन्ट्रॅक्ट बेसची आता व्हॅकन्सी सुरू झालेली आहे, भरती सुरू झालेली आहे. परमनंटची अजून यायची आहे, ती पण लवकरच येईल कारण आता ट्रान्सफर प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे ती पण आता लवकरच नोटिफिकेशन येण्याचे दाट चान्सेस आहे. आणि हो, आणखी एक सांगते, KVSवर जो कॉन्ट्रॅक्ट बेसचा पेमेंट असतो तो 21,250 असतो PRTला, म्हणजे प्रायमरी टीचरला. TGTला 26,000 असतो आणि त्यानंतर PGTला थोडा जास्त असतो. म्हणून तुम्हाला सांगते खूप चांगलं असतं. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. सीटेट क्लिअर असावी लागते. बघा इथे पण सीटेटला महत्त्व आहे, त्यामुळे असं घाबरायचं नाही. आपलं जे क्वालिफिकेशन आहे ते कधीच वाया जात नसतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल, त्यामुळे बिनधास्त आपल्या अभ्यासाला लागा आणि आपला अभ्यास चालू ठेवा. कुठल्याही अफवेनं स्वतःला घाबरून देऊ नका. आणि हो, आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं. तो प्रश्न असा की कमेंटमध्ये 1-2 कमेंट अशा दिसत आहेत की ताई तू नुसते यूट्यूबचे व्हिडिओ बनवते, तू अभ्यास कधी करते. तर बघा मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणींनी मला हे कमेंट केलंय त्यांना मी सांगू इच्छिते की मला मोटिवेशन केलेलं आवडत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे यामागचं. कारण मी ज्या संघर्षातून गेलेली आहे, मी ज्या निगेटिव्ह थॉटमधून गेलेली आहे, तेव्हा मला मोटिवेशननीच वाचवलं. त्यामुळे माझ्यासारख्या अशा भरपूर मैत्रिणी असतील की त्यांना पण मोटिवेशनची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या दिवसातून 1 तास जरी यूट्यूबला दिला तरी, कारण मला त्याचा काहीही फरक पडत नाही आहे, कारण मी तो कव्हर करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मोटिवेशन केल्यामुळे मला ऊर्जा प्राप्त होत आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी स्मॉल हॅपीनेस आणि स्ट्रेंथची गोष्ट आहे. त्यामुळे माझा स्मॉल हॅपीनेस ग्रो होत आहे, माझी स्ट्रेंथ वाढत आहे. त्यामुळे ते माझ्या फायद्याचंच आहे आणि तुमच्या पण फायद्याचं होत आहे. त्यामुळे माझे दोन्ही कामं छान होत आहे. म्हणून मी ज्या निगेटिव्ह ताई कमेंट करत आहे त्यांना सांगू इच्छिते की मला यातून आनंद प्राप्त होत आहे आणि माझी स्ट्रेंथ वाढत आहे. मी यशस्वी होण्याच्या टप्प्यावर चढत आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी चांगलं काम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आणि यशस्वी होण्यासाठी दिवसभर अभ्यास करणं महत्त्वाचं नाही आहे, तर स्वतःमध्ये सुसूत्रता आणणं, डिसिप्लिन आणणं आणि केलेला अभ्यास कशा प्रकारे करतो ते करणं फार महत्त्वाचं असते. तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळालेली असतील. आणि हो, त्यामुळे आता समोरचा तुम्ही पण तुमचा अभ्यास कंटिन्यू करा. तर आता भेटूया पुढील व्लॉगमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील अभ्यासासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. आज पॉझिटिव्ह विचारांना मनात खत पाणी द्या, निगेटिव्ह विचार दूर फेकून द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासात सातत्य आणता येईल. तर बाय.